प्रश्न पहिला, भारताचा खरा मित्र असे कोणत्या देशाला म्हणतात? पर्याय 1 अमेरिका, पर्याय 2 जपान, पर्याय 3 रशिया आणि पर्याय 4 श्रीलंका. रशिया या देशाला भारताचा खरा मित्र असे म्हणतात. प्रश्न दुसरा, भारतीय पोलिसातील सर्वात मोठे पद कोणते आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 IG, पर्याय 2 DGP, पर्याय 3 SP आणि पर्याय 4 ASP. DGP हे भारतीय पोलिसातील सर्वात मोठे पद आहे. प्रश्न तिसरा, ताजमहाल बांधायला किती वर्ष लागले? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 20 वर्ष, पर्याय 2 22 वर्ष, पर्याय 3 24 वर्ष आणि पर्याय 4 30 वर्ष. ताजमहाल बांधायला 22 वर्ष लागले. प्रश्न चौथा, गुलाबी शहर असे कोणत्या शहराला म्हटले जाते? पर्याय 1 जयपूर शहर, पर्याय 2 जोधपूर शहर, पर्याय 3 उदयपूर शहर आणि पर्याय 4 चंद्रपूर शहर. जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते. प्रश्न पाचवा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 केरळ, पर्याय 2 आसाम, पर्याय 3 पश्चिम बंगाल आणि पर्याय 4 मेघालय. मेघालय या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न सहावा, प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 राकेश शर्मा, पर्याय 2 कल्पना चावला, पर्याय 3 सुनीता विल्यम्स आणि पर्याय 4 के राधाकृष्ण. राकेश शर्मा हे प्रथम भारतीय अंतराळवीर आहेत. प्रश्न सातवा, पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 सूर्य, पर्याय 2 चंद्र, पर्याय 3 मंगळ आणि पर्याय 4 शनी. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 मोर, पर्याय 2 पोपट, पर्याय 3 हरियाल आणि पर्याय 4 कावळा. हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. प्रश्न नववा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त तापमान असते? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 पंजाब, पर्याय 3 गुजरात आणि पर्याय 4 राजस्थान. राजस्थान या राज्यात भारतातील सर्वात जास्त तापमान असते. प्रश्न दहावा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे झाली? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 जर्मनी, पर्याय 2 श्रीलंका, पर्याय 3 सिंगापूर आणि पर्याय 4 जपान. सिंगापूर या देशात आझाद हिंद सेनेची स्थापना झाली. प्रश्न 11, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू झाले? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 पुणे, पर्याय 2 मुंबई, पर्याय 3 दिल्ली आणि पर्याय 4 कोलकाता. मुंबई येथे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र सुरू झाले. प्रश्न 12, नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 क्रिकेट, पर्याय 2 फुटबॉल, पर्याय 3 भालाफेक आणि पर्याय 4 बुद्धिबळ. भालाफेक या खेळाशी नीरज चोप्रा संबंधित आहे. प्रश्न 13, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालिक कोण आहेत? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 मार्क झुकरबर्ग, पर्याय 2 बिल गेट्स, पर्याय 3 जेफ बेझोस आणि पर्याय 4 स्टीव्ह जॉब्स. बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालिक आहेत. प्रश्न 14, महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 कमलाबाई, पर्याय 2 मीराबाई, पर्याय 3 पुतळाबाई आणि पर्याय 4 कस्तुरबा. कस्तुरबा हे महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव आहे. प्रश्न 15, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 पु ल देशपांडे, पर्याय 2 साने गुरुजी, पर्याय 3 रणजित देसाई आणि पर्याय 4 केशवसूत.
साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले? प्रश्न 16. भारताचे सर्वात मोठे जेल कोणत्या शहरात आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 पुणे, पर्याय 3 दिल्ली आणि पर्याय 4 कोलकाता. दिल्ली या शहरात भारताचे सर्वात मोठे जेल आहे. प्रश्न 17. भारताचे सर्वाधिक कापूस उत्पादन करणारे राज्य कोणते? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 गुजरात, पर्याय 3 मध्य प्रदेश आणि पर्याय 4 राजस्थान. गुजरात हे भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारे राज्य आहे. प्रश्न 18. ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 भानू अथय्या, पर्याय 2 सत्यजित राय, पर्याय 3 AR रहमान आणि पर्याय 4 गुलजार. भानू अथय्या हे ऑस्कर पुरस्कार मिळवणारे प्रथम भारतीय आहेत. प्रश्न 19. भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 गोवा, पर्याय 3 कर्नाटक आणि पर्याय 4 गुजरात. गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. प्रश्न 20. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 भारत, पर्याय 2 रशिया, पर्याय 3 चीन आणि पर्याय 4 अमेरिका. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश आहे. प्रश्न 21. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 दिल्ली, पर्याय 2 लाहोर, पर्याय 3 चंदीगड आणि पर्याय 4 अमृतसर. अमृतसर या शहरात जालियनवाला हत्याकांड घडले. प्रश्न 22. कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वकप जिंकला आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 फ्रान्स, पर्याय 2 जर्मनी, पर्याय 3 ब्राझील आणि पर्याय 4 इटली. ब्राझील या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वकप जिंकला आहे. प्रश्न 23. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 रवींद्रनाथ टागोर, पर्याय 2 बंकिमचंद्र चटर्जी, पर्याय 3 महात्मा गांधी आणि पर्याय 4 सुभाषचंद्र बोस. बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले आहे. प्रश्न 24. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 विक्रम साराभाई, पर्याय 2 APJ अब्दुल कलाम, पर्याय 3 सतीश धवन आणि पर्याय 4 राकेश शर्मा. APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न 25. छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये 1666 मध्ये कोणता तह झाला होता? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 पन्हाळा तह, पर्याय 2 पुणे तह, पर्याय 3 पुरंदरचा तह आणि पर्याय 4 सातारा तह. पुरंदरचा तह हा छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये झाला होता.